धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण माहिती जाणून घेणार आहोत अनंत बळवंत धुमाळ म्हणजेच ज्यांना धुमाल असे म्हणून ओळखले जाते ते बॉलिवूड चित्रपटामधील पात्र भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते होते। त्यांनी अनेक चित्रपटातून काम केले होते। 1940च्या मध्यापासून ते 1980च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत ते सक्रिय होते। त्यांनी मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती, ज्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मार्ग मोकळा झाला आणि नंतर ते हिंदी चित्रपटसृष्टीत आले। तिथे त्यांनी बहुतेक विनोदी भूमिका केल्या। नंतर त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका देखील साकार केल्या। हावड़ा ब्रिज, बॉम्बे का बाबू, कश्मीर की कली, गुमनाम, दो बदन, लव इन टोकियो तसेच बेनाम यांसारख्या उल्लेखनीय चित्रपटातून त्यांनी काम केले होते। 29 मार्च 1914 रोजी त्यांचा जन्म झाला होता। त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी एका नाटक कंपनीत काम केल्यापासून केली, जिथे ते पेय देत असत आणि भांडी धुत असत। कधी कधी असे घडायचे की किरकोळ भूमिका करणारे कलाकार येत नसत, त्यामुळे स्पॉट बॉईजना त्यांची जागा घेण्याची संधी मिळत असे। अशा प्रकारे धुमाल हे नाटकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करू लागले। या काळात त्यांची भेट पी.के. अत्रे आणि नानासाहेब फाटक यांच्याशी झाली। दोघेही नाट्यविश्वातील मोठी नावे। लवकरच त्यांना ओळख मिळू लागली आणि ते मोठ्या भूमिका त्यांच्या वाट्यास आल्या। जरी कालांतराने चित्रपटामध्ये ते विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध झाले असले तरी ते खलनायक म्हणून अधिक प्रसिद्ध होते। लग्नाची बेडी आणि घराबाहेर यांसारख्या प्रसिद्ध नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका देखील केल्या होत्या। रंगमंचावरून त्यांनी आपले लक्ष रुपेरी पडद्याकडे वळवले। वो कौन थी, आंखे, गुमनाम, आरजू आणि ससुराल यांसारख्या मोठ्या चित्रपटातून त्यांनी काम केले। धुमाल यांनी काम केलेले काही चित्रपट म्हणजेच प्यार का मंदिर, बिजली, दुनिया, माटी मांगे खून, बड़े दिलवाला, दिल ही दिल में, जेल यात्रा, सन्नाटा, दासी, शीतला माता, गीत गाता चल, आयत्या बेळावर नागोबा, जनता हवलदार, खानदान, अंजाम, बेशरम तसेच कर्मयोगी, देवता, ड्रीम गर्ल, नाव मोठं लक्षण खोटं, साहेब बहादूर, हा खेळ सावल्यांचा, कबिला, आराम हराम आहे, संन्यासी, बेनाम, बाजीगर, दो गज जमीन के नीचे, हार जीत, नया जमाना, हंगामा, जाने अनजाने, समाज को बदल डालो, कब की और कहा, बालक, प्रार्थना, तुमसे अच्छा कौन है, मेरे सनम, गुमनाम, आवारा बादल, कश्मीर की कली, वो कौन थी, जिद्दी, अकेला, हॉलिडे इन बॉम्बे यांसारख्या अनेक चित्रपटातून धुमाल यांनी काम केले होते। त्यांचा पहिला चित्रपट पेडगावचे शहाणे हा मराठी चित्रपट होता, ज्यामध्ये त्यांनी एका दक्षिण भारतीयाची भूमिका केली होती। त्यांनी महमूद आणि शोभा खोटे यांच्यासोबत ससुरालसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून काम केले होते। हे त्रिकूट बऱ्याच चित्रपटातून आपणास दिसून आले होते। दिनांक 13 फेब्रुवारी 1987 रोजी कोल्हापूर, महाराष्ट्रामध्ये त्यांचे निधन झाले होते। मित्रांनो, अनंत बळवंत धुमाळ उर्फ धुमाळ ह्या विनोदी अभिनेत्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।